अजय आज खुश होता. बऱ्याच दिवसांनी घरात वर्दळ झाली होती. समारंभ आटोपला होता. खूप दिवसांनी माणसांची गडबड घरात होती. अंगण सारवलं गेलेलं एक एक करून जो तो आपापल्या घरी निघून गेल्यावर रांगोळ्या काढून सजवलेले ते अंगण पाहत अजय ओसरीवर उभा राहून विचार करत होता. सगळं शांत होतं पण प्रसन्न होतं. क्षमा गेल्यानंतर तर घर जणू पडीक झालं होतं. पुन्हा कधीही घर किंवा अजय हसेल याची कुणालाही खात्री वाटत नव्हती. सगळ्या प्रसन्नतेने भारलेल्या त्यावेळीही क्षमाच्या विचाराने काही वेळ अजयची तंत्री लागली. क्षमा देशमाने कॉलेजमधली सगळ्यात देखणी, सुस्वभावी, हुशार आणि अष्टपैलू मुलगी, शिवाय श्रीमंत घरातली एकुलती एक. इतकं सगळं असूनही कसला व्यर्थ अभिमान नाही. वादविवाद स्पर्धे समोरच्याला हमखास चितपट करणारी क्षमा एरवी मात्र खूप शांत असायची. तिच्या या स्वभावामुळे तिच्या आणि इतरही वर्गातील मुलं तिच्या मागे अगदी गोंडा घोळत असायचे. पण तिच्या मनात मात्र एकानेच घर केलं होतं, तो म्हणजे अजय शिंदे. एक गरीब मध्यमवर्गीय घरातील एक रुबाबदार तरुण. अभ्यासात आणि बाकी सगळ्या उपक्रमात कायम हिरिरीने सहभाग घेऊन कॉलेजला खूप सारी बक्षिसे सुद्धा मिळवून दिलेली त्याने. वादविवाद स्पर्धा जरी क्षमाची असली तरी वक्तृत्व स्पर्धेत नेहमी अजय बाजी मारायचा. शिवाय कॅरम आणि बॅडमिंटन स्पर्धेतही त्याला तोड नसायची. अनेक स्पर्धा, त्यासाठीचे दौरे यामध्ये नकळतच कुठेतरी दोघे एकमेकांकडे ओढले गेले होते. हळूहळू दोघे कॅन्टीन आणि लायब्ररीमध्ये सोबत दिसू लागले होते. नंतर तर बऱ्याच जणांनी त्यांना बागेत एकत्र पाहिलं होतं. पूर्ण कॉलेजमध्ये जेव्हा बातमी पसरली तसे अनेक जण आणि अनेक जणी असे सगळेच हळहळले होते. क्षमाच्या लांब वेणीत गुलाबाचं फूल भरणाऱ्या अजयला पाहून, मुले आणि लाजून अजयच्या मिठीत शिरणाऱ्या क्षमाला पाहून सगळी मुलं नुसती चरफडायची. पण अजय आणि क्षमा दोघेही सोबत अगदी शोभून दिसत असत, हेही तितकंच खरं. श्रीमंत क्षमाच्या घरी हे सगळं मान्य होणार नव्हतंच, पण क्षमा आपल्या निर्णयावर ठाम होती. तिला आपली निवड आणि अजय दोन्हीवर विश्वास होता. म्हणून तर घरच्यांनी विरोध करूनही तिने अजयशी पळून जाऊन लग्न केलं. अजयच्या घरी त्याची एक आई असायची. वडील अपघातात वारले तेव्हा अजय 10-12 वर्षाचा होता. तेव्हापासून खूप कष्टाने आईनेच त्याचा सांभाळ केला होता. अजयनेही तिचे मन कधी मोडले नाही. कायम तिच्या मर्जीत राहून वागला. ना कसले व्यसन, ना कधी कुणाच्या अध्यात्नामध्यात. आणि आता क्षमासारखी इतकी सुंदर आणि गुणी सून आली होती, त्यामुळे आईसुद्धा खुश होती. पण आता अजून एक समस्या होती त्यांच्यासमोर. त्यांनी लग्न तर केलं होतं, पण दोघांपैकी कुणाकडेही काम नव्हतं. त्यामुळे आता सगळ्यांच्या आधी काम शोधणं हीच मोठी गरज होती त्यांची. तसे दोघेही हुशार, होतकरू आणि व्यवहारी होते. त्यामुळेच तर शेवटच्या वर्षाची परीक्षा देऊन झाल्यावरच दोघांनी लग्न केलं होतं. दोघांनीही काम शोधायला सुरुवात केली. पण काही दिवसांनी अजयची आई आजारी पडली. क्षमा श्रीमंत घरातून आलेली खरी, पण तिच्यात संस्काराची कमी नव्हती. तिने काहीसा विचार करून अजयला काम शोधायला सांगितलं आणि ती स्वतः आईजवळ थांबली. तिची सेवा करू लागली. अजयकडे मात्र आता काम मिळाल्याशिवाय काही पर्याय नव्हता. पैसे भरून काम मिळवणे त्याच्या तत्वात बसत नव्हतं आणि त्याच्याकडे नेमकी तीच मागणी केली जात. घरची स्थिती पाहता त्याने आपल्या तत्वांना मुरड घातली असती, पण पैसा कमावण्यासाठी काम हवं होतं त्याला. त्यामुळे काम मिळवायला त्याच्याकडे पैसे कुठून येणार? अजय आता हळूहळू निराश होत होता. क्षमा त्याला धीर दे. आई देखील तर सगळं पाहून दुःखी होत असत. आपल्या मुलासाठी कसलीही तरतूद करून ठेवू शकलो नाही याची तिला खंत वाटू लागली. क्षमा ज्याप्रमाणे अजयला सांभाळत होती ते पाहून मात्र ती सुखावत होती. या सगळ्या प्रकारात आता 6 महिने होत आलेले. अजय निव्वळ त्याचा पेपर टाकण्याच्या कामावर टिकून होता. हल्ली खूप निराश असायचा तो, पण आई आणि क्षमा त्याची ताकद बनून त्याला सावरत असत. शेवटी एके रात्री झोपताना क्षमा म्हणाली, अजय, तुझी धडपड मी पाहते गेले कित्येक महिने, पण आता मलाही काही करू देत आपल्यासाठी. मी काम बघते. आईची काळजी करू नको. त्यांची तब्येत आता बरी आहे आणि आपण दोघेही आहोतच की त्यांच्यासाठी. तुझे प्रयत्न तू चालू ठेव, पण आता सोबत मीही माझे प्रयत्न करून बघते. अजय काहीच न बोलता तिच्याकडे फक्त पाहत राहिला. त्याला मनातून खूप वाईट वाटलं, पण तो काहीच करू शकत नव्हता. इतक्या सुखवस्तू कुटुंबातून ही माझ्यासाठी आली आहे आणि आपण तिला साधं सुख देऊ शकत नाहीत, याचा त्याला पश्चाताप होऊ लागला. होकारार्थी मान हलवून तो कूस बदलून झोपी गेला. दुसऱ्या दिवसापासून क्षमा काम शोधायला लागली आणि संयोगाने तिच्या तात्यांच्या एका जुन्या मित्राच्या ओळखीने तिला एका वकिलाच्या हाताखाली काम मिळालं. अर्थात तात्यांना याबद्दल काहीही न सांगण्याच्या अटीवर.
तिने ते स्वीकारलं होतं. तसंही तिला पुढे LLB करायचंच होतं. त्यामुळे ती खुश झाली. घरी पैसा तर चालू झाला होता, पण आता अजयवर जबाबदारी जास्तच वाढली होती. किमान तो तसं समजत होता. त्याला चैन पडत नव्हती. वृत्तपत्रातील जाहिराती बघून त्याचे प्रयत्न तो करतच होता आणि त्याच्या नशिबाने एके ठिकाणी त्याला चांगल्या पगाराची नोकरी मिळालीसुद्धा. तो खुश होता. त्या संध्याकाळी त्याने शमाला कामावरून थेट मंदिरात बोलावलं. तिथे त्याने तिला सगळं सांगितलं. दोघांनीही देवीचे आशीर्वाद घेतले आणि मग चौपाटीवर थोडी मजामस्ती करून आईसाठी मिठाई घेऊन ते घरी परत आले. आई देखील ते ऐकून खुश झाली. हात जोडत पाणावलेल्या डोळ्यांनी तिने देवाचे आभार मानले. जेमतेम 3-4 दिवस झाले असतील कामावर जाऊन आणि अजयला तिथे विचित्र वाटायला लागलं. तिथले कर्मचारी एका वेगळ्याच कुत्सित नजरेने त्याच्याकडे पाहत. समोर कुणी बोलत नव्हतं काही, पण तरी तो त्यांच्यात गेला की त्यांचे विषय थांबायचे किंवा बदलायचे. चनाक्ष अजय नजरेतून ती गोष्ट सुटली नव्हती. त्याला कसं तरी वाटायचं, पण मग आपलं काम भलं आणि आपण भले असा विचार करून त्याने दुर्लक्ष करायचं ठरवलं. एके दिवशी साहेबांनी अजयला बोलावून घेतले आणि सोबतच्या सहकाऱ्यांबरोबर त्याचा पान उतारा करू लागले. तुम्ही इतके हुशार आहात ना, मग ही चूक कशी झाली? काम जमत नाही तर विचारून घ्या आणि शिकून घ्या, पण असल्या चुका नकोत मला पुन्हा. तात्यासाहेब देशमानेंचे जावई म्हणून तुम्हाला कामावर ठेवलं, नाहीतर आम्ही इथे कामचुकार लोकांना अजिबात ठेवत नाही. समजलं? या आता. अजयला काही कळेना आधी, पण मग तात्यांचा उल्लेख येताच त्याला कळून चुकलं की हे काम त्याला वशिल्यावर देण्यात आलं आहे. त्याचा स्वाभिमान त्याला शांत बसू देत नव्हता. त्याने तिथलाच एका कागद आणि पेन उचलला आणि लागलीच राजीनामा लिहून साहेबांच्या हातात दिला आणि तो निघून गेला. सगळेच अवाक होऊन केबिनच्या बंद होणाऱ्या दाराकडे पाहत राहिले. भानावर येत साहेबांनी राजीनामा वाचला. आदरणीय व्यवस्थापक साहेब, श्री तात्यासाहेब देशमाने यांचा जावई असण्यापलीकडे माझे असे स्वतंत्र अस्तित्व आहे आणि त्याला पाहून पारखून घेऊन मला सदरच्या पदासाठी योग्य समजल्यामुळे तुम्ही मला कामावर ठेवले होते असा माझा समज होता. परंतु तो माझा गैरसमज होता. त्यामुळे आता इथे काम करणे मला संयुक्तिक वाटत नाही. सबब मी माझ्या पदाचा राजीनामा लिहून देत आहे. आपला अजय शिंदे. घरी आल्यावर आपल्या आधीच अजयला आलेले पाहून शमा खुश झाली आणि तिला आश्चर्यसुद्धा वाटले. पण त्याचा आवाज नाही किंवा नेहमीप्रमाणे त्याने रेडिओसुद्धा लावला नव्हता. तिने हातातली पर्स जागेवर ठेवत आईला विचारलं, अजय आलाय ना? कुठे आहे? आणि घर शांत कसं इतकं? काही कळत नाही. आलाय तोच अगदी शांत आहे. माझ्याशी पण काहीच बोलला नाही. सरळ तुमच्या खोलीत निघून गेलाय, आईने सांगितलं. तिच्या हसऱ्या चेहऱ्यावर हलक्याशा आठ्या येऊ लागल्या आणि शमा लागलीच अजयला हाक मारत त्यांच्या खोलीत गेली. खिडकीपाशी असलेल्या खुर्चीत डोळे मिटून पडलेला अजय तिला दिसला. तिची हाक ऐकूनही त्याने तिच्याकडे पाहिले नाही. शमाला विचित्र वाटलं. ती त्याच्या पुढ्यात जाऊन गुडघ्यावर बसली आणि त्याच्या मांडीवर हात ठेवून त्याच्याकडे बघून लाडाने त्याला चिडवत म्हणाली, इतका कसला राग आलाय बाबूला माझ्यावर रागवला का? अजयने तिला बाजूला केलं आणि खिडकीजवळ जाऊन उभा राहून बाहेर पाहत राहिला. त्याला इतकं चिडलेलं पाहून शमाने ओळखलं काहीतरी मोठं कारण असणार, त्याशिवाय हा चिडणार नाही. तिने त्याच्या समोर जाऊन त्याला विचारलं, अजय काय झालंय? सांगशील का मला? कामावर काही झालंय का? का इतका चिडलास की माझ्याशी नाहीच पण आईशी सुद्धा तू बोलला नाहीस? अजयचा राग कमी होत नव्हता, त्यामुळे तो तिथून निघून जाऊ लागला. पण तिने त्याचा हात पकडला आणि त्याला थांबवलं आणि काहीशा रागाने म्हणाले, अजय काय झाले ते एकदा सांग मला नीट. मी बोलते तुझ्याशी. निघून कुठे जातोय असा? त्याने वळून तिच्याकडे पाहिलं. तो आता रडवेला झालेला. ते पाहताच शमाने त्याला मिठी मारली आणि विचारू लागली, काय झाले रे, सांग ना. मी नालायक ठरलो. मी तुझ्या आणि आईच्या अपेक्षा नाही पूर्ण करू शकलो. मी नालायक ठरलो आज. अजय, तिने चमकून त्याच्याकडे पाहिलं. त्याला पलंगावर बसवत धीर देत तिने विचारलं, असं का म्हणतोय? तुला कुणी काही बोललं का? मी राजीनामा देऊन आलोय आज. डोळे बंद करून एक मोठा सुस्कारा सोडत अजयने सांगून टाकलं, अरे पण का? असं अचानक? कारण मला ते काम निव्वळ एका पात्रतेवर मिळालं की श्री तात्यासाहेब देशमाने यांचा जावई आहे. बाकी माझी काहीही लायकी नाही. स्वतःचा तिरस्कार वाटल्यासारखे हावभाव करत अजय म्हणाला.
ते ऐकून शमा काय ते समजली. ती उठली आणि आजीला घेऊन निघाली. रिक्षात बसून त्यांनी थेट तिचे घर गाठले. तिचे तात्या आणि आई अंगणातल्या लॉनमध्ये बसून चहा घेत होते. त्यांच्या पुढे जाऊन उभे राहत शमा उद्वेगाने म्हणाली, मला माहीत नव्हतं तुम्हाला गरिबांची इतकी दया येते ती. यापूर्वी कधी दिसली नाही मला ती तुमच्या डोळ्यात. माझ्या नवऱ्याला तुमच्या भिकेची काहीही गरज नाही आहे आणि तुम्हाला वाटत होतं ना की कुठल्याशा भिकारड्या मुलाशी मी लग्न केलं आहे म्हणून. तर आता तुम्ही बघा, ज्या क्षणी त्याला कळलं की ही नोकरी तुमच्या दयेने मिळाली आहे त्या क्षणी त्या नोकरीला लाथ मारून आला आहे हा अजय. घरी इतकी हालाकीची परिस्थिती असूनसुद्धा हा आहे माझा अजय, ज्याच्यावर मी प्रेम केलं आहे. आज मला सार्थ अभिमान आहे त्या गोष्टीचा. आज जे झालं ते शेवटचं. यापुढे आमच्यासाठी काही करायचं असेल तर फक्त तुमचे आशीर्वाद असू द्यात. बाकी तुमचं आम्हाला काहीच नको. चल अजय. असं म्हणत तिने अजयचा हात धरला आणि त्याला घेऊन तिथून निघाली. तिच्या मागे चालत चालत अजय तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागला आणि तिथे तिचे आई बाबा थक्क होऊन फक्त बसून त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिले. रिक्षात बसून अजय आणि शमा घरी निघाले. दोघेही एकही शब्द बोलत नव्हते. घराजवळच्या बागेपाशी येताच तिने रिक्षा थांबवण्यास सांगितले. अजय तिच्याकडे बघत होता पण तो काही बोलला नाही आणि तिच्या मागोमाग उतरून त्याने रिक्षाचे पैसे दिले. ती बागेच्या दिशेने जाऊ लागली तसा तोही तिच्या मागे जाऊ लागला. एका निवांत ठिकाणी दोघे बसले. तिने त्याच्याकडे पाहिले. अजयला कळलं की ही कोणत्याही क्षणी रडेल आणि तसंच झालंही. ती अजयच्या खांद्यावर डोकं ठेवून खूप रडली. त्यानेही तिला मनसोक्त रडू दिला आणि मग काही वेळाने तिचा चेहरा आपल्या हातात घेत म्हणाला, जे झालं त्यात तुझी काहीच चूक नव्हती. आणि थोडा त्यांच्या बाजूने विचार केला तर चूक कदाचित त्यांचीही नव्हती. कुठल्या बापाला वाटेल की त्यांच्या मुलीने अशा गरीब घरात हालाकीच्या परिस्थितीत दिवस काढावेत. पण त्यासाठी तुझा स्वाभिमान दुखावून तुझा अपमान करण्याची काय गरज होती त्यांना? रडवल्या स्वरात शमाने प्रश्न केला. त्यावर त्याने हसून तिला जवळ घेतलं. काही वेळ तिला शांत करण्यात गेल्यावर ते दोघे सावरले आणि घरी निघाले. दोघांना शांतपणे घरी आलेले पाहून आईंनाही बरं वाटलं. दुसऱ्या दिवसापासून अजयचे काम शोधणे पुन्हा एकदा सुरू झाले आणि बहुधा आता नशीब त्यांच्यावर खरंच खुश होतं. एक अप्रथितीय बँकेचे नवीन शाखा त्यांच्या शहरात उघडणार होती. त्यासाठी भरतीची जाहिरात त्याला दिसली आणि त्याच्या नशिबाने कोणत्याही वसिला किंवा एकही पैसा न देता त्याला तिथे चांगल्या पदावर काम मिळालं. आणि मग मात्र त्याने मागे वळून पाहिलं नाही. त्यांच्या मेहनतीचे फळ त्याला लवकरच बढतीच्या स्वरूपात मिळाले. 2 वर्षातच तो सहाय्यक व्यवस्थापक म्हणून काम पाहू लागला. आता मात्र घराला सुगीचे दिवस दिसायला लागले होते. शमाने LLB प्रवेश घेतला होता. आईने आता नातवाचे तोंड दाखवा असा हट्ट सुरू केला होता. पण लग्नाला 4 वर्ष होत आली तरी घरी पाळणा हलेना. सुखाच्या संसारात एकच काय ती कमी राहिली होती. त्याची आता सगळ्यांना उत्सुकता लागून राहिली होती. पण हळूहळू आता त्या विचारांनी त्यांचे दिवस रात्र हरवून चालले होते. एकमेकांना दिलासे दिले जात होते. आशा हळूहळू सुटत चाललेली असतानाच एके दिवशी त्यांना गोड बातमी मिळाली. नशीब हसलं होतं. आता अजय अजूनच काळजी घेऊ लागला होता शमाची. शिवाय आईनाही हुरूप आला होता. एके दिवशी आई आणि शमा दुपारी ओसरीवर बसल्या होत्या. आई रामायणाचे पाठ वाचून दाखवत होत्या तिला. इतक्यात अंगणात एक गाडी येऊन थांबली. शमाने गाडी ओळखली पण तिला पाहून चेहऱ्यावर आलेला आनंद लपवला आणि खुर्ची बसून राहिली. गाडीतून तिच्या आई आणि तात्या आले होते. त्यांना पाहताच आईने हातातलं काम बाजूला ठेवून त्यांना आत बोलवलं. पाणी वगैरे पिऊन झालं तरी शमा त्यांच्याशी बोलायला तयार नव्हती. शेवटी तिच्या आईने जवळ जाऊन तिला मिठी मारली. तसा तिचा सगळा राग विरघळून गेला आणि दोघी मायलेकी खूप रडल्या. ते पाहून अजयच्या आईनेही डोळ्यांना पदर लावला आणि तात्याही गहिवरले. इतकं पर्क केलंस का मुलीला की मागचा राग गेलाच नाही? निरोप पाठवून सुद्धा इतका वेळ लागला यायला आई? रडवल्या स्वरातच हुंदके देत शमाने विचारलं. त्यावर आई काही बोलणार इतक्यात तात्या उठले आणि तिच्याजवळ जात म्हणाले, त्या माऊलीचा दोष नाही बेटा. माझ्याच दगडाच्या काळजाला जरा उशीर पाझर फुटला. माफ कर तुझ्या बापाला. ते ऐकताच शमाने तात्यांना मिठी मारली आणि त्यांनीही अश्रू आवरता आले नाही. मग बरेच दिवसांनी आई आणि तात्या भेटले आणि सगळं काही ठीक झालं. या आनंदात सगळेच खूप खुशीने अगदी संध्याकाळपर्यंत गप्पा मारत बसले होते. संध्याकाळी अजय कामावरून आल्यावर त्यालाही सुखद धक्काच बसला. सगळं काही ठीक होतंय
हे पाहून खूप आनंद झाला त्यालाही. एकमेकांची माफी मागून झाली, माफ करून झालं. आग्रहाचं जेवण आटोपलं आणि 2 दिवसांनी पोरीला बाळंतपणाला माहेरी घेऊन जायला येतो असा वायदा करून तात्या आणि आई घरी निघाले. आई, अहो मी राहते ना इथेच, कशाला तिकडे जायला हवं? इथे तुमचं आणि अजयचं करायला कसं जमेल तुम्हाला? शिवाय अजय कामावर गेला की तुम्ही एकट्याच राहणार घरी. माझं मन नाही करत तिकडे जायला. मी सांगते आई आणि तात्यांना, ते घेतील समजून. शमाचा पाय निघत नव्हता घरून. तिने दुसऱ्या दिवशी सकाळीच आईच्या मागे तगादा लावला होता. अजय आणि आई असं सांभाळतील एकमेकांना याचीच काळजी तिला सारखी सतावत होती. आईनाही तिची खूप सवय झालेली, पण म्हणून तिला तिच्या घरी न पाठवणे त्यांच्या मनाला पटेना. त्या त्यांच्या परीने तिची समजूत घालत होत्या, पण ती काही ऐकत नव्हती. दिवसभर त्यांची चर्चा चालू होती. संध्याकाळी अजय थोडं लवकरच घरी आलेला पाहून शमा खुश झाली. आईने देखील तिचं म्हणणं त्याला सांगत, आता तूच काय ते सांग बाबा, म्हणत आपली सुटका करून घेतली. अजय फक्त हसला आणि हातपाय धुवून आला. चहा पिऊन झाल्यावर शमाला घेऊन तो त्यांच्या खोलीच्या खिडकीतून दिसणाऱ्या त्यांच्या छोट्याशा बागेत घेऊन गेला. तिथे त्यांनी छान फुलझाड लावली होती. त्यांच्या लग्नापासून त्या फुलांच्या साक्षीने त्यांच्या कितीतरी रात्री आजवर धुंद झाल्या होत्या. शमाची ती आवड अजयने मनापासून जपली होती आणि आता तर त्यालाही त्या सगळ्यांची आवड वाटू लागली होती. तिला तिथे त्यांच्या त्या छोटेखानी बागेपाशी आराम खुर्चीत बसून तो परसदारी गेला आणि चाफ्याचे एक रोप घेऊन आला, जे कामावरून येतानाच त्याने आणून ठेवलं होतं. तिच्या आवडीचा सुगंध छान दरवळणारा. अजयने तिच्या हातात दिलेले ते रोप पाहून ती खूपच खुश झाली. एखाद्या लहान मुलीसारखं लाडे लाडे त्या रोपाला तिने मिठी मारली. त्याचा पापा घेऊ लागली. ते पाहून अजय कौतुकाने पाहत उभा राहिला शेजारी. मग भानावर येताच तिने अजयकडे पाहिलं आणि त्याला खुणेने जवळ बोलवलं. खुर्चीच्या हाताला धरून अजय तिथे खाली चवड्यांवर बसला. तिने त्याला जवळ यायला सांगितलं. जवळ जातात आधी तिने त्याच्या कपाळाचे एक दीर्घ चुंबन घेतले आणि मग त्याच्या मिटल्या डोळ्यांचे. त्याने डोळे उघडून पाहिलं तर तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते, ज्याचे थेंब त्या रोपावर पडले होते. तिच्या नजरेत त्याला त्याच्यावर असलेले सगळं प्रेम दिसत होतं, ज्याची व्यक्त होण्याची पातळी पूर्ण झाल्याने अश्रूंच्या रूपाने ते बाहेर पडून दृश्य स्वरूप घेत होते. त्याने तिच्याकडे तितक्याच प्रेमाने पाहत डोळे अलगद बंद करत चुंबनाची एक खटाळ खून केली. ती क्षणभर लाजली आणि मग त्याच्याकडे चोरटा कटाक्ष टाकून गालातल्या गालात गोड हसत त्या रोपाचे हळू चुंबन घेतले आणि म्हणाली, आय लव्ह यू टू. अजयने उठून तिच्या केसात एक चुंबन घेतलं आणि तिच्या हातातून ते रोप घेऊन त्यांच्या खोलीच्या खिडकीतून दिसेल अशा पद्धतीने ते कुंडीत लावलं. त्या रात्री झोपण्यापूर्वी बराच वेळ शमा त्या रोपाकडे कौतुकाने पाहत होती आणि मनोमन देवाचे आभार मानत होती की अजयसारखा इतका प्रेम करणारा जीवनसाथी तिला मिळाला. झोपताना पलंगावर पडल्या पडल्या कुशीत घेऊन अजयने प्रेमाने तिची समज घालून दिली आणि तिला माहेरी जाण्यासाठी तयार केले. 2 दिवसांनी तात्या तिला न्यायला आले. सगळी तयारी असतानाही तिचं पाऊल काही केलं निघत नव्हतं. खोलीत अजय तिला खिडकीपाशी घेऊन गेला आणि त्या चाफ्याच्या रोपाकडे बोट दाखवत म्हणाला, ती बघ, तिथे तुझी सावली आहे माझ्यासाठी, माझ्याजवळ. मग तू दूर कशी सांग बरं? आणि माझ्याजवळ, शमा लाडाने म्हणाले. अगं इतकंच ना, त्या घरीसुद्धा एक रोप आणतो लावायला, मग तर झालं. आणि खरं तर माझी सावली कायम तुझ्यासोबत, तुझ्या आत आहे ना. अजयच्या उत्तराने शमा अजूनच भावूक झाली आणि त्याला बिलगली. थोड्या वेळाने सासरू नयनांनी सगळ्यांनीच एकमेकांचा निरोप घेतला. थोड्या वेळाने अजय कामाला निघून गेला आणि त्याची आई घरकामात गढून गेली. संध्याकाळी घरी आल्यावर मात्र त्याला खूप रिकामं झाल्याचं जाणवलं. शमाची खूप आठवण येऊ लागली. खूप बेचैन होत होतं तो. चहा घेऊन आलेल्या आईला त्याची अवस्था कळली. आठवण येते ना, मलाही आज दिवसभर करमत नव्हतं. सारखी तिलाच हाक मारत होते. फोन करून विचार तरी काय करते माझी लेक. आईकडे बघून तो हसला आणि चहाचा कप तसाच ठेवून लागलीच टेलिफोनकडे वळला. पण तिच्या घरचा नंबर त्याच्या लक्षातच येईना. आठवण्यासाठी डोकं खाजू लागला तोच. त्याचं लक्ष टेलिफोन शेजारी ठेवलेल्या डायरीमधून डोकावणाऱ्या कागदावर गेलं. त्याने तो कागद उघडून पाहिला तर शमाची एक चिठ्ठी होती ती. मला माहिती आहे मिस्टर शिंदे, तुम्हाला माझी आठवण येणारच आहे, म्हणूनच मुद्दाम दिवसभर फोन नाही केलाय. आणि आता आठवण आली आहे, पण नंबर लक्षात राहत नाही आहेत तुमच्या, म्हणून तात्यांच्या नावाने लिहून ठेवलाय डायरीमध्ये.
करा डायल, मी वाट बघते, तुमची क्षमा. ते वाचून त्याला खूप हसायला आलं. तिने त्याच्याही नकळत त्याचा प्रेमळ ताबा घेतला होता. त्याच्या छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा तिला इतक्या सगळ्या कामात बरोबर लक्षात राहिल्यात याचं त्याला खूप कौतुक वाटलं. त्याने नंबर शोधून डायल केला आणि अगदी पहिली रिंग पूर्ण ऐकूही आली नसेल इतक्यात पलीकडून क्षमाचा आवाज आला. बोला मिस्टर शिंदे, आली का आठवण बायकोची? सकाळपासून आता वेळ मिळाला वाटतं. खुश असाल ना बायकोपासून सुटका झाली म्हणून? मिस देशमाने, उगीच माझ्या बायको आणि माझ्यामध्ये पडू नका. मिसेस शिंदेकडे फोन द्या बरं. अजयने मिश्किलपणे उत्तर दिलं आणि फोन मुद्दाम आईकडे दिला. ओ मिस्टर देशमाने आहोत आम्ही. आदबीने बोलायचं बरं आमच्याशी. तुमची बायको सध्या आमच्या ताब्यात आहे, त्यामुळे हुशारी फक्त आमची चालणार. तात्यांची नक्कल करत क्षमा म्हणाली. बरं देशमाने सरकार, तुमची आज्ञा असेल तर आमच्या लेकीशी बोलू शकतो का मी? आईने तिची फिरकी घेत विचारलं. तशी क्षमाने जीभ चावली आणि सॉरी आई म्हणत त्यांची विचारपूस करू लागली. शेजारी उभा राहून अजय हसत सगळं बघत होता. बोलून झाल्यावर आईने चहाचा कप त्याच्या हातात दिला आणि ती किचनमध्ये निघून गेली. मग बराच वेळ ते दोघे फोनवर गप्पा मारत होते. दुसऱ्या दिवशी कामावरून काहीसा लवकर येताना अजय चाफा घेऊन क्षमाला भेटायला गेला. तिच्या खोलीत जाता क्षमा त्याला अशी बिलगली की जणू कितीक जन्मांची भेट राहिली होती. हल्ली ती खूप भावूक होऊ लागली होती. दोघेही तिच्या खोलीच्या खिडकीपाशी गेले आणि तिथून शेजारी लावलेले ते रोप अजयने तिला दाखवलं आणि बराच वेळ त्याच्याकडे कौतुकाने बघत बोलत बसले. पुढचे 3-4 दिवस अशाच भेटी होत राहिल्या. पण नंतर मात्र अजयला बँकेत उशीर होऊ लागला. त्याच्या कामाचा व्याप खूप वाढला होता. परिणामी भेटी बंद झाल्या. पण रात्री कितीही उशीर झाला तरी एक कॉल केल्याशिवाय दोघे झोपत नसत. इतकं सगळं असतानाही क्षमा किती समजून घेते आपल्याला याचं अजयला फार बरं वाटायचं. रोज रात्री झोपताना दोघेही चाफ्याकडे बघत, कधी त्याच्याशी बोलत, त्याला हवेतून चुंबन घेत दिवस असेच चालले होते. क्षमाची तारीख हळूहळू जवळ येत होती. तिला या दरम्यान खूप भीती वाटू लागली. सारखी अजयची आठवण येऊ लागली. पण अजयच्या कामाचा व्याप इतका वाढला होता की त्याला बरेचदा घरी जायलाही रात्र व्हायची. त्यामुळे दमून घरी आल्यावर पूर्वीसारखं बोलणंसुद्धा होत नसत त्यांचं. क्षमा बिचारी मन मारून राहायची. त्याला समजून घेत होती, पण मग त्याच्यावरचा राग त्या खिडकीतल्या चाफ्यावर काढायची. त्याला अजय समजून खोटं भांडायची, रुसायची, पुन्हा त्याचे लाड करायची आणि स्वतःच्या वेडेपणावर खूप हसायची. पण जसजसे दिवस भरत होते तसतसे तिची भीती वाढत होती. अजयच्या आठवणीने सारखी बेचैन व्हायची. कधी अख्खी रात्र जागून काढायची. दिवसभर काही वाटायचं नाही तिला. आई आणि तात्यांशी बोलून तिला बरं वाटायचं. पण कातळ वेळ आली की तिची भीती वाढत जायची. रात्री आई तिच्यासोबत असायची. तिला देवांच्या कथा सांगायची, श्लोक वाचून दाखवायची. क्षमा तात्पुरता दिलासा घेऊन शांत व्हायची. पण झोप नव्हती तिच्या डोळ्यांना. एके दिवशी दुपारच्या वेळेस अजयच्या केबिनमधला फोन खणखणला. पलीकडून अत्यंत घाबऱ्या आणि रडवल्या आवाजात कुणीतरी बाई बोलत होती. हॅलो अजय साहेब, म्या पारू बोलती. आजशाल तसं निघून या. अंगणात जाताना पायरीवरून पाय घसरून क्षमाताई साहेब पडल्या. लय लागले त्यासनी. त्यांना कदमबाईच्या इस्पितळात नेला या. तुम्ही लवकर निघा. समधी तिथंच गेल्यात. तर कहाणीचा पहिला भाग आपल्याला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. उर्वरित भाग उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.